आणि मी तुम्हाला म्हणालो होतो की मी आजपासनं तुम्हाला त्या त्या मातीतले खरेखुरे पदार्थ, कोणतंही प्रिझर्वेटिव्ह नसलेले, ते तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण जास्वंदीचा आणि मोगऱ्याचा चहा पिलाय, पण आता चुलीवरचं काय करणार आहात तुम्ही? चुलीवरचे मी आता घावन चटणी घावा. करणार. तो घावांसाठी आधी काय काय लागतं? घावांसाठी अरे थांबा, तुम्ही तुमचं नाव सांगायचं राहिलं. माझं नमस्कार, माझं नाव मनीषा. मनीषा. आणि तुम्ही चिरा मेडोजमध्ये? मी किचनमध्ये काम करते. सो मनीषा ताई, काय काय लागतं सांगा आधी, तयारी काय करायची? तयारी रात्री तांदूळ भिजत घालायचा, साधा तांदूळ जो साधा राईस येतो तो रात्री भिजत घालायचा. त्याच्यामध्ये थोडीशी उडीद डाळ घालायची चिकटपणासाठी, 1 चमचा. जर 1 वाटी तांदूळ असतील तर 1 चमचा उडीद डाळ घालायची आणि ती रात्रभर भिजत ठेवायची. आणि सकाळी त्याचं पाणी काढून धुवून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर मग ते मिक्सरला थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवायचं. आणि मग ते मिक्सरला फिरवल्यानंतर त्याचं असं पीठ तयार होतं. मग त्याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं पातळ करायचं. सो आपल्याला लागणारी गोष्ट ती म्हणजे तांदूळ आणि थोडीशी उडीद डाळ, थोडीशी उडीद. आता हे ज्या वेळेला आपण खातो घावन, पचायला एकदम हलके. मला हेच म्हणायचं आहे की आपल्या मातीतले हे सगळे नाश्त्याचे पदार्थ, घावन तर नाश्त्यालाच खाणार आपण, होय आहे ना? आणि नंतर दुपारी पण तुम्ही खाऊ शकता चिकन सोबत, चिकनच्या रश्श्यासोबत. बर, हे आपल्या मातीतले पदार्थ आहेत. आणि मी हे जाणीवपूर्वक मी म्हणालो, मी तर उत्तर महाराष्ट्रात जाईन, मी विदर्भामध्ये जाईन, मराठवाड्यात जाईन, कोकणमध्ये तर आहेच मी. तर हा सगळा आपल्या मातीतला जो खाद्यपदार्थाचा भाग आहे तो बघायला पाहिजे हो. मला असं वाटतं की पंजाबी डिशेस वगैरे हरकत नाही काही खायला तुम्हाला, पण ते नाही, आपल्या मातीत कितीतरी चांगले. आता घावन इतकं छान आहे नाश्त्याला, मी खाल्लं मग.